आंबेडकरी मिशन यांच्या प्रेरणेतून आज नेक्स्ट IAS यांच्या फॅकल्टींच्या उपस्थितीत UPSC मार्गदर्शन शिबिराच्या अनुषंगाने उपस्थित श्री सिन्हा सर, मोहित आणि सर्व आदरणीय व्यासपीठ, आपण सर्व समोर बसलेले आदरणीय नांदेडकर, त्यांचे पालक आणि भविष्यात आपल्या प्रशासनाला वाट दाखवू शकतील असे जे म्हणजे उमेदवार आहेत, त्या सर्वांचं मी स्वागत करतो. सर्वांना आपण इथे आलात, आपण इथे ऐकायला आलात म्हणजे आपल्या मनामध्ये एक थोडीशी ज्योत आहे की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि ती ज्योत असणं आवश्यक आहे. आपल्याला मोटिवेट करण्यासाठी नांदेडे सर आहेत, मोरे सर आहेत, त्यांच्यासारखे मोटिवेशनल टीचर मी कधी बघितले नाहीत. त्यांचं वक्तव्य आणि त्यांची भाषाशैली ही अतिशय चांगली आहे. मी आपल्याला फक्त माझ्या काही 4 गोष्टी जे मी माझ्या परीक्षेदरम्यान अनुभवलेल्या आहेत किंवा माझ्या स्ट्रगल टाईममध्ये अनुभवलेल्या आहेत आणि त्या आजही लॉजिकल आहेत, त्याच सांगू इच्छितो. मी औरंगाबादचा आहे, संभाजीनगर आमचं गाव आहे, करमाड छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये आमच्या वडिलांचे छोटेसे व्यवसाय होते. त्या व्यवसायातून आम्ही 4 बंधू वेगवेगळ्या दिशेने जॉब करण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी वेगळ्या ठिकाणी नेवासासारख्या छोट्या गावात राहिलो, तिथे वाढलो आणि त्यानंतर मग आम्ही 11वी 12वीमध्ये पुढे काय करायचं ही कुठलीही दिशा न ठरवता ज्याला वाटेल, पालकांसाठी मला सांगायचं आहे की आपण जर मुलांच्या मनाप्रमाणे, मुलांच्या पॅशनप्रमाणे त्यांना शिकू दिलं तर ती त्यांची जबाबदारी बनते. त्यामुळे त्यानंतर काय करायचं हे मुलांनी ठरवलं तर ती एक यशाकडे जाणारी पहिली पायरी असते. 12वी नंतर मी ठरवलं होतं की UPSC करायचं आणि ती प्रेरणा मी माझ्या वडिलांकडे येणारे अधिकारी, त्यांचा असलेला नॉलेज, त्यांच्या प्रति आदरयुक्त भीती आणि त्यांच्याप्रती असलेला आदर जनतेचा, हे बघून मला वाटलं की आपणसुद्धा काहीतरी अधिकारी झालं पाहिजे. आणि त्यानंतर नाशिकच्या, जसं सर म्हटले की काही कॉलेजेसमध्ये किंवा काही ठिकाणी अशा पाट्या लागलेल्या असतात की UPSC आम्ही घेतो, UPSC शिकवतो. त्या सगळ्या पेपरची ॲड बघून मी स्वतः कोणाला न विचारता नाशिकमध्ये जाऊन ॲडमिशन घेतलं, भोसला मिलिटरी कॉलेज. आय डोंट वॉन्ट टू नेम एनी इन्स्टिट्यूशन, बट त्या कॉलेजमध्ये त्या 98च्या काळामध्ये, 93-94च्या काळामध्ये UPSC घेतली. क्लासेस सुरूपासून, पहिलीपासून म्हणजे फर्स्ट इयरपासून घेतले जातील असं त्यांनी ॲड केली होती. आणि त्या अनुषंगाने मग तिथे जाऊन ॲडमिशन घेतलं आणि हे विचारलं की UPSCसाठी मला टाईम मिळेल म्हणून कुठलाही जो सिलेबस असेल, जो अतिशय कमी असेल आणि मला UPSCला वेळ मिळेल असं कोणतंही मला पदवीची ॲडमिशन द्या. ते म्हणले तुम्हाला मार्क चांगले आहेत, तुम्ही BCom वगैरे घेण्यापेक्षा BSc घ्या, BA BComपेक्षा BSc आहे. मी BScत ॲडमिशन घेतलं, परंतु पुढील 1 महिनाभर मी रोज प्रिन्सिपल यांना भेटायचो की UPSCचे क्लास कधी सुरू होणार, आणि ते म्हटले की नंतर 3rd इयरला होईल वगैरे म्हणून मी ते सोडून दिलं. परत औरंगाबादला आलो. औरंगाबादला येऊन एक MPSCचे क्लासेस जॉईन केले. MPSCचे क्लासेस जॉईन करताना तिथलं वातावरण आणि तिथलं जे शिकवण्याची पद्धत होती ती अतिशय बेसिक असल्यामुळे मला असं वाटलं की वी आर नॉट मेड फॉर दिस, आय एम नॉट मेड फॉर सच काइंड ऑफ एज्युकेशन. तर आपल्याला सेल्फ प्रिपरेशन करायला पाहिजे म्हणून मी त्या विचारात सेल्फ प्रिपरेशनच्या नादी लागलो. आणि मग एक चांगला मित्र भेटला, तो मित्राने मला त्याच्या रूमवर नेलं आणि मिनिमम वाचन करून मॅक्झिमम मार्क्स कसे घेता येतील हे त्यांनी मला सांगितलं. मी जेव्हा बघितलं की हे 4 रजिस्टर आपण वाचले तर आपला 90% अभ्यास झाला असं आपण गृहीत धरू शकतो. म्हटलं ठीक आहे, एवढं तर मी करू शकतो. आणि मग आम्ही अभ्यासची जर्नी सुरू केली. 98मध्ये आम्ही ग्रॅज्युएट झालो. तो आता माझ्यासोबतचा जो मित्र आहे तो डेप्युटी कलेक्टर आहे सिडकोमध्ये आणि आमचा एक ग्रुप होता. आम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना एवढंच सांगायचं आहे की आम्ही कुठलेही डिस्ट्रॅक्शन्स न बाळता सकाळी 4 वाजेपासून रात्री जेवणाचा आणि काही स्नान संध्याचा टाईम सोडला तर रूममध्ये बसूनच अभ्यास करणार. माझे बंधू, माझे भाऊ मला म्हणायचे, अरे तू कुठे असतोस, तू काय करतोस आम्हाला माहीत नाही. मी त्यांना सांगायचं मी माझं बघतो, तुम्ही शांत राहा. माझ्या वडिलांनी मला
गाईड केलं की असं असतं की तुम्ही जर UPSC करायला लागले, अगोदर तर एवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या, परंतु मी जे ऑप्शन्स घेतले होते अकाउंटन्सी आणि बँकिंग घेतलं होतं, कारण मी BCom केलं होतं. आणि त्यामुळे वडिलांना आणि फॅमिलीला येऊन सांगितलं अकाउंटन्सी बँकिंग घेऊन कोणी पास झालेलं नाही आत्तापर्यंत, त्यामुळे तुम्ही ते सब्जेक्ट घेऊ नका. जॉग्रफी, हिस्ट्री, सोशिओलॉजी, पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशन या विषयांमध्ये मार्क्स पडतात आणि त्याच्यातूनच मुलं पास होतात. विशेषतः ॲग्रिकल्चरचं त्यावेळेस फार फॅड होतं. माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू हा मूर्खपणा सोड आणि तू जाऊन राहुरी किंवा परभणीच्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये ॲडमिशन घे. तिथे जाऊन तू मुलांसोबत ग्रुपसोबत राहून जे मुलं अभ्यास करतात त्याच्यात अभ्यास कर. मी त्यांना सांगितलं की इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी, मला ज्या पद्धतीने जे चांगलं वाटतं ते मला करू द्या. आणि त्यांनी हे ऐकलं आणि अकाउंट्स बँकिंग घेऊन मी गॅझेटेडची तयारी केली. आपण फार वाचतो, जेव्हा आपण एक्झाम्सला जातो तेव्हा आपल्याला जर योग्य मार्गदर्शन नसेल तर आपण प्रत्येक व्यक्तीला भेटतो, प्रत्येक व्यक्तीला विचारतो की तुम्ही कसे पास झालात, तुम्ही काय वाचलत, तुम्ही एवढे चांगले मार्क कसे मिळवलेत. आणि मग ते असं असतं की त्या ओघामध्ये आणि त्याला एक स्टोरी क्रिएट करण्यासाठी काही लोक मी 500 पुस्तक वाचले, आम्ही जे मिळेल ते वाचलं, आम्ही फक्त वाचत राहिलो, अशा प्रकारचे गोष्टी सांगतात आणि आपण अजून कन्फ्यूज होतो. द बेस्ट थिंग आय थिंक इज की तुम्ही परीक्षेसाठी काय आवश्यक आहे जर वाचलं, कुठलीही परीक्षा, MPSCची परीक्षा तर फार सोपी होती त्यावेळेस, ती कुठलीही परीक्षा अवघड नसते. UPSCची परीक्षासुद्धा अवघड नसते, फक्त यू हॅव टू अंडरस्टँड की त्यासाठी काय करायचं आहे. आज जर आपण त्या परीक्षेचा अभ्यास केला, त्या सिलेबसचा अभ्यास केला आणि अपयशाचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की आपण 90% 80% अभ्यास एका 6 महिन्यात करू शकतो. परंतु ते 2-3% वाचण्यासाठी तुम्हाला आर्टिक्युलेशन, तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस, नांदेड साहेबांनी अगदी बरोबर सांगितलं की रायटिंग प्रॅक्टिस, हँडरायटिंग हे सुद्धा मॅटर करतं. विशेषतः मी 10वीपर्यंत इंग्लिशमध्ये शाळेत शिकलेलो असल्यामुळे 11वी-12वीमध्ये सुद्धा अकाउंट्स बँकिंग इंग्लिशमध्ये असल्यामुळे माझं मराठीचं अक्षर फार खराब होतं नांदेडे सर. आणि मग जेव्हा आम्ही अभ्यास करायचो तेव्हा माझ्या मित्राचं अक्षर एकदम मोत्यासारखं होतं. मग असं वाटायचं की नाही आता आपण कसं पास होणार आहे, याचं तर एवढं सुंदर अक्षर आहे, आपल्यापेक्षा तर मार्क्स सगळ्यांना जास्तच मिळतील. मग मी फर्स्ट इयरमध्ये हँडरायटिंग प्रॅक्टिस सुरू केली. हँडरायटिंग प्रॅक्टिस करून, हँडरायटिंग सुधारून, आमच्या शेजारीच एक हँडरायटिंग एक्सपर्ट होते, त्यांनी हँडरायटिंग एक्सपर्टने मला सांगितलं की अक्षर फुगवायचं, अक्षर मोठं लिहायचं आणि गोल आकार काढायचा. ते सगळं करून आम्ही प्रॅक्टिस केली. म्हणजे यू हॅव टू फील की आपल्याला आपल्यात सुधारणा काय करणं आवश्यक आहे आणि ते आपल्याला बरोबर जाणवतं. ज्यावेळेस तुम्ही एका मार्गावर असेल तेव्हा तुम्ही जर थोडं अर्धा मार्ग कवर केल्यावर तुमच्या लक्षात येतं की आपण कुठं जगतो आहे, आपल्याला कोणतं कशा पद्धतीने जायला पाहिजे आणि ते आपोआप आपल्याकडे येतं. त्यामुळे तुम्हाला दिशा आणि तुमचं नियोजन हे तुम्ही ठरवलं तर सगळ्या गोष्टी होतील. जसं नांदेडे सर म्हणले की स्मॉल एम इज क्राईम, तसं तुम्ही जर तुमचं ऑब्जेक्ट मोठं ठेवलं, तुमचं मिशन मोठं ठेवलं, व्हिजन मोठं ठेवलं तर तुम्हाला आज जसं आंबेडकरवादी मिशनतर्फे इथे शिबिर आयोजित आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन मिळतं आहे, तसं तुम्हाला कुठे ना कुठे प्रत्येक स्टेपवर तुम्हाला काय सुधारणं आवश्यक आहे हे तुम्हाला समजतं. वाचन, अभ्यास हे सर्वच करतात, परंतु ते वाचल्यानंतर आपल्याला काय समजलं आणि आपण करू शकतो का हे आपल्याला जरी वाटत असलं तरी ते कागदावर उतरवणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादी गोष्ट वाचली, अभ्यास झाल्यानंतर त्या प्रश्नांना तुम्ही काय समजले जर कागदावर उतरवलं आणि जर तुम्ही एखाद्याला वाचायला दिलं की ह्या प्रश्नाचं माझं असं कन्सेप्ट आहे, माझं असं उत्तर आहे, तर त्याच्यातले त्या त्रुट्या, त्याच्यातले मुद्दे सांगतात आणि आपण आपलं ग्रास्पिंग अजून वाढवायला पाहिजे, आपले मुद्दे वाढवायला पाहिजे, याची प्रॅक्टिस करतो. हा जो जर्नी असतो तो जर्नी आम्ही जास्त एन्जॉय केला, दॅट इज थिंग्स अ पार्ट. परंतु यामध्ये पहिल्या परीक्षेमध्ये मी STI PSIची परीक्षा देताना फिजिकलच्या PSIच्या परीक्षेत मार्क्स फिजिकल एक्झाममध्ये फेल झालो आणि STI सिलेक्ट झालो. STI सिलेक्ट झाल्यानंतर मी 2001ची जी परीक्षा होती त्या 2000 गॅझेटेडची परीक्षा माझा मित्र नायब तहसीलदार झाला आणि मी मागे राहिलो. आणि मी मागे राहण्याचं कारण एक होतं की मी अभ्यास 24 तास करणार, 24 तासापैकी फक्त 2 तास 3 तास आम्ही हे करायचं, बिकॉज आय एन्जॉयड द अकाउंट्स अँड बँकिंग सिलेबस. तुम्ही अभ्यास केव्हा जास्त करू शकता जेव्हा तुम्हाला त्या विषयाची आवड असेल,
त्यामुळं विषयाची आवड असलेले ऑप्शनल घेणं हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कोणीतरी मार्क्स मिळतील किंवा याला मार्क्स मिळतात म्हणून जर तुम्ही तो विषय घेतला तर ते थोडंसं कठीण जातं असं मला वाटतं. बाकी देर आर पीपल टू गाईड यू. आणि दुसरा विषय आहे की टेम्परामेंट मॅनेजमेंट. टेम्परामेंट मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही अभ्यास कराल परंतु परीक्षेत जाऊन परीक्षेचा पेपर देताना पेपर वाचल्यानंतर कोणते प्रश्न सोडवायचे कोणते नाही सोडवायचे आणि त्या टाईममध्ये तुम्हाला कसं मॅनेजमेंट जमायचं हे फार महत्त्वाचं असतं. बरेचसे विद्यार्थी अभ्यास फार करतात परंतु पेपरमध्ये गेल्यानंतर जे लिहितात ते त्यांनाही नंतर समजत नाही की मी काय लिहून ठेवलं आहे आणि बाहेर आल्यानंतर सांगतात की फार चांगला गेला. कोणाशीच बोलत नाहीत की माझं काय चुकलं, माझं लिहायचं राहून गेलं, मला हा प्रश्न समजला नाही, मी दुसरं उत्तर लिहिलं आणि आपण स्वतःला फसवतो. मी सर 2000ची परीक्षा देताना मी अकाउंट्सचा पेपर मला अँटिसिपेटेड होतं की 200 मार्कपैकी मी 180 मार्क घेईल. परंतु ते पेपर असा होता की याच्यातलं एक प्रिंटिंग मिस्टेकमुळे गणित चुकलं, म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक पेपरमध्ये होती आणि मी त्या क्वेश्चनमध्ये अडकलो आणि ते पेपर मी सोडून दिला. आय ड्रॉप्ड द पेपर अँड केम बॅक अँड टोल्ड एव्हरीबडी आय एम गोइंग टू फेल बिकॉज आय हॅव नॉट रिटन द पेपर आणि मी पुढच्या वर्षी पास होईल. तर माझे वडील वगैरे सगळे असे म्हटले की तुला क्लास 2 तरी मिळाले असते, तुला कुठलं तरी पद मिळालं असतं, तू का ते पेपर सोडला. अँड बिकॉज यू आर कम्फर्टेबल ॲट होम सो यू आर डुईंग दिस थिंग्स. म्हणजे तुला सगळ्या गोष्टी घरी मिळत आहेत म्हणून तू हा पेपर सोडून आलास आणि त्याचे काही रिपरकेशन झाले ते इथे सांगण्यासारखे नाहीत. परंतु आय हॅड माय माइंड फिक्स्ड. मला माहीत होतं की मी काय करू शकतो आणि दुसऱ्या वर्षी मी पूर्ण अकाउंट्स बँकिंग आणि याचा अभ्यास करून मतलब फॉर्च्युनेटली आय स्टूड फर्स्ट इन महाराष्ट्र. मी महाराष्ट्रात त्या वर्षी फर्स्ट आलो. हे गॅझेटेड एक्झाम्स UPSC एक्झाम्स हे फार अवघड नसतं. अवघड असतं तुमचं स्वतःचं टेम्परमेंट, स्वतःचं डिसिप्लिन, स्वतःचं डेडिकेशन, डिवोशन, स्वतःला डिस्ट्रॅक्शनपासून दूर ठेवणं. सगळे करू शकतात, कोणीही करू शकतं, कोणीही हुशार असायची गरज नाही, फक्त मेहनतीची गरज आहे, फक्त डिस्ट्रॅक्शनलेस अभ्यासाची गरज आहे. सगळ्यांचे पुस्तकं सेम आहेत, सगळ्यांचं नॉलेज सेम आहेत, फक्त तुमच्यामध्ये फरक आहे. तुम्ही काय करू शकता हे तुम्ही स्वतःला डेडिकेट केल्यानंतरच ते होऊ शकतं. त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याचं महत्त्वाचं आहे. बाकी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. तुम्ही स्वतः काय त्याच्यात स्वतःमध्ये किती डेव्हलपमेंट करू शकता, स्वतः किती डिसिप्लिन राहू शकतात हे सगळ्यात आवश्यक आहे. दॅट इज ऑल आय हॅव टू से. वी हॅव पीपल टू लिसन. I wish you everybody luck and best wishes. I wish you can visit आंबेडकरवादी मिशन ॲट. तुम्ही आंबेडकरवादी मिशनला एकदा भेट द्या, तिथल्या विद्यार्थ्यांना भेटा, तिथलं बेसिक नॉलेज घ्या आणि स्वतःची दिशा ठरवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.